कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अनुष्का, तू तू कधी आलीस? हे काय आत्ताच आले मी। तर ऍक्च्युली आपण उद्या सर्वेला जाणार आहोत ना। मग तुझी सगळी तयारी झाली का हे विचारायला आलीये मी। मला तयारी करायची काही गरज नाही। का? काही प्लॅन चेंज झालाय का? नाही, काही प्लॅन चेंज नाही झालाय, पण माझी सगळी तयारी झालेली आहे। पारूनी माझी सगळी बॅगही भरून ठेवलेली आहे, त्यामुळे आय एम ऍब्सोल्युटली पारू आली। पारू, 100 वर्ष आयुष्य तुला। मालक सर, झोपायच्या आधी दूध पिऊन घ्या। हो पारू, काय झालं? लगेच निघालीस? का काही काम होतं का मालक सर? नाही, काही काम वगैरे नाही, पण बर जाऊ दे। तू जा लवकर आणि आवरून ठेव, ओके? आपल्याला सकाळी लवकर निघायचं आहे, ओके? होय मालक सर। हाँ। कशी आहे नाही पारू? सगळ्यांना जीव लावायचा असतो तिला, सगळ्यांचं सगळं लक्षात असतं तिच्या, सगळं मन लावून करते आणि बदल्यात काही अपेक्षा नसते तिची। पण आज ना काहीतरी काहीतरी वियर्डच वागते ती। आय मीन काहीतरी बिनसलंय तिचं आज। येते आता मी। ओके, गुड नाईट। आदित्य, गुड नाईट काय गुड नाईट? तू काही खाल्लेलं नाहीयेस ना? हो ऍक्च्युली अरे मग हे दूध पिऊन घे ना, भूक लागली असेल ना तुला। मी पिणारच होतो। आत्ताच्या आत्ता पी माझ्या समोर। मला माहिती तू नंतर पिणार नाही, नाही, पिणार. आत्ता पी अरे प्लीज माझ्यासाठी। बस बस, व्हेरी गुड। काय झालं? हो लागलं, थांब 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 थांब। गेलं? आई आय एम सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब नाही नाही, नाही, आई, काही मी काय. नंतर येते हवं तर। आई, नाही please. असं काहीच नाहीये मॅम। बाय द वे खूप लेट होतोय, मी निघते आता। गुड नाईट। आपण सकाळी लवकर निघतो। हो हो निघूयात। आई माझ्या मुलातले हे गुण तर मला माहितच नव्हते। कुठला? म्हणजे कायम बिझी मीटिंग करत राहणारा माझा मुलगा इतका रोमॅन्टिक सुद्धा आहे, हे मला खरंच माहित नव्हतं। आई प्लीज तू माझी खिचू नकोस। नाही रे, मला माझ्या मुलाला कायम इतका आनंदी बघायचंय। त्याच्या आयुष्यात त्याची हक्काची एक व्यक्ती असावी जिच्यासोबत तो मनसोक्त जगेल, हीच माझी इच्छा होती। आणि अनुष्काला तुझी बायको म्हणून निवडण्याचा निर्णय चुकीचा नाहीये असं म्हणावं लागेल। महाराज भेटले असते तर बरं झालं असतं। म्हणजे त्यांनी ग्रहशांतीची पूजा केलीये का नाही केलीये हे तरी कळलं असतं। त्यांनी जर का पूजा केली असेल तर माझ्या पारूच्या आयुष्यातील सगळी संकट दूर होऊन तिचं लग्न ठरलं। पण पूजा केली नसेल तर दामिनी मॅडम म्हणतायत तसं माझ्या पारूच्या आयुष्यात फक्त बदनामी येईल आणि तिला या घरात नोकर बनून राहावं लागेल।
काय रे बा, एवढा कसला विचार करतोय? काही नाही, काही नाही. असं कसं काही नाही? मला माहित आहे तुला काळजी वाटते ना माझी. अगं, तरुण बापाच्या पोरीला काळजी वाटणारच ना. भारत, माझ्या बाबतीत कसली काळजी? काय पारू, मी तुझं लग्न व्हावं म्हणून तुला गावाकडनं इथं आणली. तू पाहिलंस ना की 2 वेळेला मी तुझं लग्न जमावं म्हणून प्रयत्न केला, पण दोन्ही वेळेला लग्न होता होता मोडले. आता असं वाटायला लागलंय की मी बाप म्हणून कमी पडलो, मला यश नाही आलं त्याच्यात. वा, आणि तुला सांगतो, तुला नोकर बनवण्यासाठी मी इथं नाही आणलं. भारत, तुझं लग्न जमवावं म्हणून मी इथं आणलं, तर त्याच्यात पण कुछ कमी ठरलो, नालायक ठरलो मी. तू वा, असं नको बोलूस. हे बघ, जगातला सगळ्यात चांगला बाप आहेस तू. मला आईचा चेहरा नाही आठवत. फोटो मध्ये बघितलाय ना तेवढाच, पण आई गेल्यानंतर प्रत्येक वेळी मला तुझ्यामध्ये माझी आई दिसली. तुझा चेहरा मला आईचा चेहरा म्हणून डोक्यात आहे. बा, तू कायम आमच्यावर आईसारखी माया केलीस. एका बापाचं काळीज आणि आईचं मन एकत्रच दिसतं मला तुझ्यात. तुला नोकरीसाठी इकडे यावं लागलं, पण तुझ्या पोरांवर चांगले संस्कार करायला कधी बी कमी पडला नाहीस तू. तुझी पोरं जगासमोर ताट मानेनं उभी आहेत ना, ती फक्त न फक्त तुझ्यामुळं बा. हे बघ बाप, तू आहेस म्हणून आम्ही हाव. जर तू नाहीस ना तर आमच्यासाठी समजा जग शून्य आहे बा. मी देवाकडे एकच मागणं मागेन. मी जवा जवा जन्म घेईन तवा तवा माझा बा म्हणून मला तूच हवास. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.